खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. ज्या कचऱ्यातून स्वतः एकनाथ शिंदेना सुद्धा निर्माण केलेलं आहे. नाही तर एकनाथ शिंदे कोण होते किंवा आम्ही सगळे कोण होतो? शिवसेना या 4 अक्षरामुळे आम्ही सगळे निर्माण झालो. आणि विशेषतः एकनाथ शिंदे हे तर उद्धव ठाकरे यांचंच प्रोडक्शन आहे. आम्ही सगळे माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांनी घडवलेले लोक आहोत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांना जे काय मिळालं आयुष्यात ते माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर मिळालेलं आहे. त्याआधी त्यांना काय फार मिळालं आहे असं मला वाटत नाही. तेव्हा ते फार सक्रिय पण नव्हते. पण एकनाथ शिंदे यांना सर्व काही जे दिलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मेहरबानीतूनच मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या. खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे. उद्धव ठाकरेंचं कृतज्ञता. ठीक आहे, तुम्ही सोडून गेला, तुमचे मतभेद झालेले आहेत, आम्ही तुमच्यावर टीका करतो, तुम्ही आमच्यावर करता. पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरताय, स्वतःचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा. मी या मताचा आहे की आज एकनाथ शिंदे यांची जी काय स्वतःचं वजन जे दाखवत आहेत आर्थिक सत्तेचं, त्याचं मूळ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे ना. उद्धव ठाकरे तुम्हाला ऊर्जा दिली नसती. ते जे म्हणतात ना ऊर्जा, कचऱ्यातून ऊर्जा, त्या कचऱ्यातली ऊर्जा सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हालाच दिलेली आहे. आणि ही अशी ऊर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल, हे सांगणारे लोक आज त्यांच्याच अवतीभोवती आहेत ठाण्यातले. हे ठाण्यातले जे खासदार आमदार आसपासचे आहेत ना, हे सगळे उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते. साहेब हे करू नका, हा माणूस तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोक हे सगळ्या त्यांच्या भोवती आहेत. आम्ही त्याला साक्षीदार आहोत. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावी, टीका सहन करावी. राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो 2 पावलं अधिक पुढे जातो. आणि विशेषतः ज्याने आपल्यावरती आपल्या सुरुवातीच्या काळापासून मेहरबानी केलेली आहे, भरभरून दिलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये हे सगळं जपून केलं पाहिजे. त्या बाबतीत मी छगन भुजबळ यांनी ते पथ्य पाळलं होतं. छगन भुजबळ यांनी पक्ष सोडल्यावर बराच काळ त्यांनी सांगितलं. गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो. गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती पक्ष सोडल्यावरती काहीच टिप्पणी केली नाही. याचं कारण ते कृतज्ञ होते. बरेच लोक कृतज्ञता ही पाळतात की मला या पक्षाने भरभरून दिलं. असे खूप लोक मी पाहिले या शिवसेनेत नाहीत पण बाहेर गेले आणि त्याने ठाकरे कुटुंबांना आतापर्यंत जे दिलं त्यांनी तुम्हाला दिलं म्हणून तुमच्याच किंमत वाढली ना. नाही ते तुम्हाला मोदी शहा काय विचारू, दारात उभं करणार नाही हो. मोदी शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभं करणार नाही. मला माहिती आहेत ना त्यांची नियत काय आहे. ती शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं. तुमच्यामध्ये फार मोठं कर्तबगारी का तुम्ही महाराष्ट्रासाठी, देशासाठी फार मोठं सामाजिक राष्ट्रीय कार्य केलं म्हणून तुम्हाला त्यांनी आश्रय दिला नाही. तुम्ही त्यांचे आश्रित आहात. ते तुम्ही शिवसेना पैशाच्या ताकदीवर फोडू शकल्यामुळे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3 आरोपींनी कबुली दिली की आम्हीच हत्या केली. वाल्मिक कराडाच्या सांगण्यावरती हत्या करण्यात आली असं देखील त्यांनी कबुली जबाबात म्हटल्याचं सांगितलं. आणि हे सत्यच आहे ना. आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते. जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवत आहेत.
किंवा अन्य काही लोकांना वाचवत आहेत. कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे. याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत. सर, मनोहर भिडे आहेत ते म्हणाले की संभाजीराजे छत्रपती यांनी जी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्याची भूमिका चुकली आहे आणि वाघ्या कुत्राचे पुरावे आहेत असा त्या मनोहर भिडेंनी दावा केला आहे. आता मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा. महाराष्ट्राला त्यात ओढू नये. महाराष्ट्राला त्यात ओढू नये. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते, प्राणी होते, पक्षी होते, ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जातात. इतिहासामध्ये काही दाखले, काही संदर्भ असतात ते इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं. लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात, भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले असतात. जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिकदृष्ट्या ते स्वीकारलेले आहेत. त्याच्यामुळे आता ज्येष्ठ इतिहासतज्ञ बखरकार मनोहर भिडे हो, त्यांना फार मोठे इतिहासकार आहेत. कारण ते आणि आमचे माननीय छत्रपती संभाजीराजांचा मुद्दा आहे. पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्यानं घेऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराणी ताराबाईंची समाधी अत्यंत वाईट स्थितीत आहे. छत्रपती संभाजीराजे मात्र इकडच्या प्रश्नावरती बोलतात. त्या समाधीवरती सागोदर तिथे एक स्मारक उभं राहायला हवं अशी मागणी आता होता. तारा राणीनं औरंगजेबाला झुंजवलं, बरोबर ना? झुंजवलं. आणि शौर्य काय आहे मराठ्यांचं ते तारा राणींना दाखवलं. ज्या लोकांना औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी तारा राणींच्या स्मारकाकडे एकदा नजर टाकावे आणि आपलं काही चुकतंय का हे पाहावं. राज ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेतनं बाहेर पडले होते त्यावेळेला एकेकाळी बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझा फोटो तुम्ही वापरू नका. पण आता मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय, त्या मेळाव्याच्या पोस्टर्सवर बाळासाहेबांचा फोटो आहे, प्रबोधनकारांचाही आता फोटो आहे बऱ्याच काळानंतर. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. बाळासाहेब ठाकरेंना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यामुळे त्यांना आता राष्ट्रपुरुषाचा दर्जा आहे. तसा ठराव मंजूर झाला आणि तशी मान्यता आहे. त्याच्यामुळे कायदेशीरदृष्ट्या माननीय बाळासाहेबांचा फोटो आता कोणीही वापरू शकतो. म्हणून तर एकनाथ शिंदेचं फावलं ना, म्हणून तर त्यांचं फावलं, कारण बाळासाहेबांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळालेला आहे. आणि महात्मा गांधी असतील किंवा हे सगळे प्रमुख, टिळक असतील, नेहरू असतील, माननीय बाळासाहेब असतील, ते त्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहेत. त्याच्यावर त्यांचा कोणाचा आता व्यक्तिगत हक्क असू शकत नाही, पक्षाचा हक्क असू शकत नाही. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. होय, महान लोकशाहीवादी सरकार बसलेलं आहे. घटनाबाह्य सरकार एक चालू शकतं, घटनाबाह्य. पण घटनेनुसार आम्ही विरोधी पक्ष नेतेपद मागतोय ते आम्हाला देत नाही. कारण विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्याची भीती सरकारला वाटते. चलिए हो गया, चलिए. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आयाराम दयाराम मध्ये सर्वात पुढे सगळ्या राज्यांना मागे टाकल्या अशी टिप्पणी केली आहे. ही सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये आयाराम गैरामांचं प्रकरण वाढलेलं आहे. हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणाला दिलेली चपराक आहे. महाराष्ट्राची नासाडी करण्याचं काम मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या राजकारणाने केली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ही टिप्पणी करावी लागली. बोलिए आप क्या कहें? देखिए, राहुल गांधी जी लीडर ऑफ अपोजिशन है, नेता प्रतिपक्ष लोकसभा में है. अगर राहुल गांधी जी विपक्ष के नेता ये बात बार बार बोल रहे कि हमें बोलने नहीं दिया जाता, हमारा आवाज़ दबाया जाता है, तो लोकतंत्र में
लीडर ऑफ अपोजिशन की बात गंभीरता से लेनी चाहिए, चाहे राज्यसभा हो चाहे लोकसभा हो। वहाँ के जो ऊपर बैठने वाले चेयर पर जो प्रमुख नेता है वो सत्ताधारी पार्टी के प्रवक्ता के रूप में ज़्यादा काम करते हैं। ये होना नहीं चाहिए। अगर विपक्ष की आवाज़ ही नहीं होगी किसी सदन में तो लोकतंत्र नहीं बचेगा, लोकतंत्र की आवाज़ भी नहीं बचेगी। ये सबको समझना चाहिए। और आप लोग लोकतंत्र के चौकीदार हो, चाहे लोकसभा के प्रमुख या राज्यसभा के प्रमुख। तो राहुल गांधी जी की बात से हम सहमत हैं। कुणाल कामराला परदेशातनं फंडिंग झाल्याचा आरोप राहुल कनालने केले. बघा, मला कोणाच्या फालतू प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी इथे बसलेलो नाही, अजिबात नाही. सर दिशा एखाद्याला रिक्षावाला म्हणण्यासाठी जर परदेशात फंडिंग होत असेल तर कठीण आहे बाबा. आम्ही रोज रिक्षावाला म्हणू, आम्हाला कोण फंडिंग करते का बघू. एखाद्याला एका रिक्षावाल्यावर गाणं करण्यासाठी जर कोणाला परदेशातून फंडिंग होत असेल, प्रेसिडेंट ट्रम्पने विचारावं लागेल तुम्ही फंडिंग केलं आहे का, किंवा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला विचारावं लागेल का तुम्ही कुणाल कामराला फंडिंग केलं. परदेशातून कोणी एखादा चाहता पैसे पाठवत असेल, तुम्हाला नाही काय मिळत. तुमचे परदेश दौरे कशावर चाललेत. तानाजी सावंत यांचा मुलगा 80 लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला ना, मग त्याला परदेशी फंडिंग म्हणायचं का. मूर्खासारखे बिंडोक लोक आहेत. एकनाथ शिंदेंच्या भोवती बिंडोक लोक आहेत, म्हणून एकनाथ शिंदेंची अवस्था आहे. एकनाथ शिंदेंचा पक्षाला आम्ही बिंडोक सेना म्हणतो. ही बिंडोक सेना आहे. ही बिंडोक सेनेमुळेच गेल्या काही दिवसामध्ये जे अधपतन वाढलं आहे शिंदेंचं, त्याचं कारण त्यांच्या अवतीभोवतीचे बिंडोक लोक. दिशा साले यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय, त्यामध्ये लैंगिक अत्याचार झालेला नाही हे स्पष्ट झालं, फक्त मल्टिपल फ्रॅक्चरमुळे तिचा मृत्यू झालेला. ठीक आहे, आता अशा प्रकारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे. आता त्याच्यावरती ज्या कोणाला चर्चा करायची त्यांनी करावी. 7:30 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार हो, घेणार आहेत ना, घेणार आहेत. कालच विधानसभा संपलेली आहे. विधानसभेच्या संदर्भात काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे विषय आहेत आणि आज ते 12:30 वाजता त्याच्यावर चर्चा करतात. सर, अगोदर आदित्य ठाकरेवरती आरोप होता, त्याच्यानंतर सुशांत सिंगचा राजपूतचा रिपोर्ट सीबीआय क्लोजर रिपोर्ट सादर करते, त्यानंतर आता दिशा साले यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो. नक्की काय सिक्वेन्स आहे याच्यामध्ये. सिक्वेन्स काय नाही. मूर्ख लोकांचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे. वेड्यांची जत्रा सुरू आहे महाराष्ट्रात. चले हिंदी में आइए. सर, प्रशांत कोरेकरनं कबुली दिली की मीच फोन केला होता इंद्रजित सावंत. काय विषय क्या आपका हो गया आपका. सर, अमेरिकाचा धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने 2025चा हे सांगितलं हरेस रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.